ठीक आहे. तर बघा पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया यामध्ये. फ्रॉम ड्राय आईस अँड ग्रिग्नार्ड रिएजंट्स. तर काय करायचं आपल्याला, कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करायचं आहे. कुणापासून, ड्राय आईस अँड ग्रिग्नार्ड रिएजंट्स. ओके, तर बघूया आपण रिॲक्शन्स. तर फार सिंपल रिॲक्शन आहे यामध्ये. तर काय करायचं पहिल्यांदा यामध्ये, ड्राय आईस घ्यायचं आहे. इट इज अ ड्राय आईस प्लस काय घ्यायचं आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट्स हा घ्यायचा आहे. तर याचं नाव आहे, इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स. काय नाव आहे, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड या कंपाऊंडचं नाव आहे. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर्स. ओके, आता यामध्ये बघा रिॲक्शन कशी आहे. आता ड्राय आईस कोणाला म्हणायचं रे, ड्राय आईस. तर या ठिकाणी जो CO2 आहे, CO2 हा गॅस फॉर्ममध्ये आहे. त्याला कूल केलं की आपल्याला CO2 कोणत्या फॉर्ममध्ये मिळतं, लिक्विड फॉर्ममध्ये. पुन्हा कूल केलं त्याला तर जो CO2 आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये मिळतं, सॉलिड. आणि हा जो सॉलिड फॉर्ममध्ये जो आहे त्यालाच काय म्हणायचं, ड्राय आईस असं म्हणायचं. जो सॉलिड CO2 आहे दॅट इज ड्राय आईस. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर काय होतं या रिॲक्शन या ठिकाणी, हा जो आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. तर या ठिकाणी कुठला ग्रुप येतो रे, हा मिथाइल ग्रुप येतो या ठिकाणी. हा ग्रुप या ठिकाणी येतो आणि हा MgBr या ठिकाणी येतं. ऑक्सिजन अटॅच होतं MgBr आणि एक बॉन्ड ब्रेक होतं. ओके, म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, CH3 C डबल बॉन्ड O MgBr. याला काय म्हणायचं, इट इज अ कॉम्प्लेक्स. तर काय मिळतं रे आपल्याला, कॉम्प्लेक्स मिळतं पहिल्या स्टेपमध्ये. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, तो जो कॉम्प्लेक्स आहे तो घ्यायचा आहे तसा घ्यायचा आणि काय करायचं, त्याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस. ओके, म्हणजेच काय होतं या ठिकाणी, हा ग्रुप रिमूव्ह होतो आणि हा H इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, CH3COOH प्लस H2. इट इज ॲसिटिक ॲसिड आणि इट इज अ वॉटर. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे ड्राय आईस आहे आणि जे ग्रिग्नार्ड रिएजंट आहे यापासून आपण काय तयार करू शकतो, ॲसिटिक ॲसिड तयार करू शकतो. दोन स्टेपमध्ये रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये कॉम्प्लेक्स मिळतं आणि त्या कॉम्प्लेक्सचं पुन्हा हायड्रोलिसिस केलं आपण तर आपल्याला काय मिळतं, ॲसिटिक ॲसिड मिळतं. आणि या ठिकाणी काय मिळणार आहे रे, Mg आणि Br इथं लिहायचं राहिलेलं आहे, एक मिनिट, MgBr. ओके, म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, MgBrOH हा कंपाऊंड मिळतो. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल नोट डाऊन करा. अजून एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये. ओके, तर पहिल्यांदा काय घ्यायचं, CO2 घ्यायचा. इट इज अ ड्राय आईस. तर हा ड्राय आईस आहे प्लस कुणावर रिॲक्शन करायची आहे, तर इट इज अ फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स. इट इज अ फिनाइल मॅग्नेशियम्स ब्रोमाइड्स. बरोबर आहे का, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. काय होतं या ठिकाणी, हा जो फिनाइल ग्रुप आहे हा फिनाइल ग्रुप इथे अटॅच होतो आणि हा जो ग्रुप आहे MgBr तो या ठिकाणी अटॅच होतो. याच्यावर निगेटिव्ह चार्ज असं, याच्यावर कोणता असं पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. तर हा निगेटिव्ह कुठे जातं रे, पॉझिटिव्हकडे जातं असं आणि पॉझिटिव्ह ग्रुप कुठे जातं, निगेटिव्ह ग्रुपकडे जातं असं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, हा फिनाइल ग्रुप आहे, हा ग्रुप आणि इथं कोण येतं MgBr. तर हा कोण आहे, कॉम्प्लेक्स. इट इज अ कॉम्प्लेक्स. तर कॉम्प्लेक्स मिळतं पहिल्या स्टेपमध्ये. परत काय करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये, तो कॉम्प्लेक्सचं काय करायचं आपल्याला, हायड्रोलिसिस करायचं आहे. काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. हायड्रोलिसिस. तर काय होतं या ठिकाणी, हायड्रोलिसिस केल्यानंतर हा ग्रुप रिमूव्ह होतो आणि हा H इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, हा ग्रुप मिळतं प्लस MgBrOH आणि हा कोण आहे, इट इज अ बेन्झोइक ॲसिड्स. ओके, तर बघा रिपीट करत आहे मी. काय केलं आपण, ड्राय आईस घेतलं
आणि फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतलं, कॉम्प्लेक्स मिळतं पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस करायचं म्हणजे काय मिळतं, बेन्झोइक ॲसिड यामध्ये मिळतं. तर एक ॲलिफॅटिक्स आणि एक ॲरोमॅटिक्स एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर ही रिॲक्शन नोट डाऊन करा. ठीक आहे मुलांना, तर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर हे जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याची काही फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा, त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे, द C1 to C9 कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर इन द फॉर्म ऑफ लिक्विड्स ॲट रूम टेम्परेचर्स. जर आपण पाहिलं तर जे लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत ते पहिले जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे C1 to C9 हे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत रे, लिक्विड फॉर्ममध्ये आहेत ॲट रूम टेम्परेचर्स. हा पॉईंट लक्षात ठेवा, नंबर 1. नंबर 2 आहे, द स्मेल इज अनप्लेजंट. जे स्मेल आहे लोअर कार्बोक्सिलिक ॲसिडचा ते कसं आहे, अनप्लेजंट आहे. अनप्लेजंट म्हणजे काय, इट इज अ नॉट गुड. हा सुगंध चांगला नसतो, त्याला अनप्लेजंट आपण असं म्हणतोय. अँड कलरलेस, आणि ते कार्बोक्सिलिक ॲसिड कसे असतात, कलरलेस असतात, कोणताही कलर नसतो त्यांना. हा झाला सेकंड पॉईंट. तिसरा पॉईंट, अबाव C9 कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर इन द फॉर्म ऑफ वॅक्स सॉलिड्स. आणि जे C1 आहे, C1च्या वर जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात रे, वॅक्स सॉलिड फॉर्ममध्ये आहेत. नॉट एनी स्मेल्स, दे हॅव नॉट एनी स्मेल, त्यांना कुठलाही स्मेल नसतं. आणि दे आर ऑल्सो कलरलेस, आणि ते कसे असतात, कलरलेस असतात. हे लक्षात ठेवा. हा सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, बॉइलिंग पॉईंट्स. आता जो बॉइलिंग पॉईंट आहे तो जर डिस्कस केला आपण, द बॉइलिंग पॉईंट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज मोर दॅन अल्डिहाइड, कीटोन, अल्केन अँड अल्कोहोल्स. तर जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट खूप जास्त आहे. कोणापेक्षा, अल्केन, कीटोन्स, अल्डिहाइड, अल्कोहोल या कंपाऊंडपेक्षा कार्बोक्सिलिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. कशामुळे जास्त असतो रे, हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. तर जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्यामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असतं, त्यामुळं त्यांचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. ओके, इथे एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा. तर काय होतं, यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये हे ॲसिडिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल आहेत. ॲसिडिक ॲसिडचे हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल आहे. तर काय होतं, यामध्ये ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. तर या दोघांमध्ये काय होतं, एक बॉन्डिंग तयार होतं. आणि हा बॉन्डिंग कसा आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. इट इज अ हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, आणि हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग असतो, सहजासहजी ब्रेक होत नाही. तर खूप हीट सप्लाय करावं लागेल या ॲसिडला वेपरमध्ये रूपांतर करण्यासाठी. आणि जरी यांना आपण बॉन्ड ब्रेक केले आणि या लिक्विडचं रूपांतर वेपरमध्ये जरी झालं तर वेपरमध्ये सुद्धा हे मॉलिक्यूल डायमर फॉर्ममध्ये असतात. नीट लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जरी या लिक्विडला आपण हीट केलं, बॉईल केलं, यांचं रूपांतर लिक्विड फॉर्ममध्ये होतं. लिक्विड फॉर्ममधून गॅस फॉर्ममध्ये रूपांतर होतं. आणि गॅस फॉर्ममध्ये सुद्धा काय होतं, हे जे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये हे जो बॉन्ड आहे तो थोडा वीक बॉन्ड असतो, पण तो बॉन्ड अजून आहे तसा राहतं गॅस फॉर्ममध्ये सुद्धा. नॅचरली काय होतं, ज्यावेळेस लिक्विडचं रूपांतर वेपरमध्ये होतं सगळे बॉन्ड ब्रेक होतात आणि सगळे मॉलिक्यूल सिंगल होतात. पण ॲसिडच्या बाबतीत तसं होत नाही. जरी लिक्विडचं रूपांतर वेपरमध्ये जरी झालं तरी ते मॉलिक्यूल डायमर फॉर्ममध्ये असतात. मध्ये त्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ॲज इट इज त्यामध्ये राहतो. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. डायमर इज फॉर्मड आफ्टर बॉइलिंग्स. ओके, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्ष द्या. त्यामुळे जो बॉइलिंग पॉईंट आहे सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. अल्केन, अल्डिहाइड्स, कीटोन्स, अल्कोहोल यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला कोणाचं बॉइलिंग पॉईंट जास्त दिसेल रे, कार्बोक्सिलिक ॲसिडचं. का जास्त दिसेल, का त्यामध्ये जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो कसा असतो, स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड त्यामध्ये आहे. त्यामुळं आपल्याला खूप हीट सप्लाय करावं लागेल हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आणि त्यामुळे त्यांचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. ठीक आहे, तर हे झालं बॉइलिंग पॉईंट्स. आता बघायचं आहे सोल्युबिलिटी. जर सोल्युबिलिटीचा विचार केला आपण, द लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड आर इझिली डिझॉल्व्ड इन वॉटर. तर जे लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड आहेत, सुरुवातीचे काही जे मेंबर आहेत कार्बोक्सिलिक ॲसिडचे, दे आर इझिली डिझॉल्व्ड इन द वॉटर. ते पाण्यामध्ये पटकन डिझॉल्व असतात ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. कारण की काय होतं, जे लोअर मेंबर आहेत कार्बोक्सिलिक ॲसिडचे ते वॉटरबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. आता कसं तयार करतात बघा या ठिकाणी. तर एक्झाम्पल दिलेलं आहे. तर हा कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि हा कोण आहे, वॉटर आहे. तर यामध्ये काय होतं आहे रे, हायड्रोजन बॉन्डिंग तयार झालेलं आहे.
इट इज अ हायड्रोजन बॉन्डिंग्स. तर हे हायड्रोजन बॉन्डिंग आहेत. वॉटरमधलं ऑक्सिजनवर निगेटिव्ह असतं, H वर पॉझिटिव्ह असतं. या मॉलिक्यूलमध्ये H वर पॉझिटिव्ह, O वर निगेटिव्ह. तर हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. तर त्यामध्ये अट्रॅक्शन होतं आणि काय तयार होतं, हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. त्यामुळं हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड, तर बघा सोल्युबिलिटीचा विचार करत आहे आपण की हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तो पाण्यामध्ये कसा आहे, सोल्युबल आहे. आणि हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्यामध्ये पण जे सुरुवातीचे काही कार्बोक्सिलिक ऍसिड आहे दे आर डिझॉल्व्ड इन वॉटर, ते पाण्यामध्ये चांगले डिझॉल्व्ह होतात. का होतात? कारण की यामध्ये काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग तो तयार करतात. ओके. आणि कुठलाही मॉलिक्यूल जर पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असेल तर दे आर गुड डिझॉल्व्ड और गुड सोल्युबल इन वॉटर्स. कुठलाही मॉलिक्यूल असू द्या, तो जर पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असेल तर तो पाण्यामध्ये चांगला विरघळतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. पण काय होतं, सुरुवातीचे मेंबरच पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात आणि जे हायर मेंबर आहेत ते कसे असतात, हायर कार्बोक्सिलिक ऍसिड आर लेस सोल्युबल बिकॉज ऑफ लार्ज हायड्रोफोबिक हायड्रोकार्बन्स. तर काय होतं यामध्ये, तुम्हाला माहित असेल की यामध्ये समजा हा मॉलिक्यूल आहे. ओके. आता हा जो एंड आहे तो कसा आहे, पाण्यामध्ये सोल्युबल असतं, सोल्युबल एंड आहे हा, सोल्युबल्स. आणि हा जो हायड्रोकार्बन आहे तो कसा असतो, इनसोल्युबल असतो पाण्यामध्ये, इनसोल्युबल. ओके. तर हा कुठला आहे, हायड्रोफोबिक पार्ट म्हणायचं आणि हा पार्ट कुठला आहे, हायड्रोफिलिक. तर हे जे फंक्शन ग्रुप आहे, अल्कोहोल असेल, ऍसिड असेल, हे पाण्याकडे त्यांचं अट्रॅक्शन असतं, पाण्यामध्ये पटकन डिझॉल्व्ह होतात. पण जे हायड्रोकार्बन आहे, हायड्रोकार्बनची चेन आहे ते पाण्यामध्ये इन्सोल्युबल असते. आणि सुरुवातीला काय होतं, जे हायड्रोकार्बनची चेन आहे कमी असतं त्यामुळे ते पटकन डिझॉल्व्ह होतं. पण जशी हे चेन वाढत जाते तसं हायड्रोफोबिक पार्ट वाढत जातं, त्यामुळे तो पाण्यामध्ये हळूहळू काय होतं, जे त्याची कॅपॅसिटी आहे डिझॉल्व्ह होण्याची ते कमी कमी होत जाते. त्यामुळे हायर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्यांची सोल्युबिलिटी कशी आहे, कमी असते. का कमी असते, कारण त्यांच्यामध्ये जो हायड्रोकार्बन चेन आहे ते खूप जास्त असतं. आणि लोअर मेंबरमध्ये काय असतं, हायड्रोकार्बन चेन छोटी असते त्यामुळे ते पटकन डिझॉल्व्ह होतात पाण्यामध्ये. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे, वॉटर इनसोल्युबल कार्बोक्सिलिक ऍसिड आर सोल्युबल इन लेस पोलार सॉल्व्हंट. आता हे जे हायर मेंबर आहेत, हायर मेंबर कसे असतात, पाण्यामध्ये कमी सोल्युबल असतात. पण ते कशामध्ये सोल्युबल असतात, जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत त्यांना म्हणायचं लेस पोलार सॉल्व्हंट, त्यामध्ये ते डिझॉल्व्ह होतात. कोणकोणतरी असे त्यामध्ये आहे, इथर आहे, बेंझिन आहे, अल्कोहोल आहे. असे जे लेस पोलार सॉल्व्हंट आहेत त्यामध्ये ते डिझॉल्व्ह होतात. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह जरी नाही झाले तरी ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये ते डिझॉल्व्ह असतात. ठीक आहे. तर हे झालं फिजिकल प्रॉपर्टी, महत्त्वाचं आहे यामध्ये. बघा मी एकदा रिपीट करतो, बॉइलिंग पॉईंटचा जर विचार केला तर कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त आहे. का जास्त आहे, कारण त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असतं. नंबर 1. सोल्युबिलिटीचा विचार केला तर जे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्यांच्यातले सुरुवातीचे काही मेंबर त्याला आपण म्हणतो लोअर कार्बोक्सिलिक ऍसिड कसे असतात, सोल्युबल असतात पाण्यामध्ये. का सोल्युबल असतात, का त्यांच्यामध्ये हायड्रोकार्बन चेन कमी असतं त्यामुळे ते पटकन डिझॉल्व्ह होतात. पण जे हायर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे दे आर लेस सोल्युबल इन वॉटर, ते कसे असतात, लेस सोल्युबल आहे. का लेस सोल्युबल असं, हायरमध्ये चेन वाढत जाते आणि हे जे चेन वाढत जर गेले तर ते सोल्युबिलिटी कमी कमी होत जाते. आणि मग जे हायर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे पाण्यामध्ये लेस सोल्युबल असतात, पण असे काही लेस पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे त्यांच्यामध्ये त्यांची सोल्युबिलिटी चांगली असते. त्यामध्ये इथर आहे, बेंझिन आहे आणि अल्कोहोल आहे. ठीक आहे. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, नोट डाऊन करा. तर ठीक आहे मुलांनो, तर आज आपल्याला पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. हा जो पॉईंट आहे अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपण बघूया. तर MCQला बरेच प्रश्न याच्यावर विचारतात. तर यामध्ये बघा, ॲसिड, व्हॉट इज ॲसिड, ॲसिडचं काय फंक्शन असतं रे, इट गिव्ह H+. तर कुठलाही ॲसिड असेल तर तो काय करतो, गिव्ह H+, देण्याचं काम करतो तो. आणि आपण कसं ओळखू शकतो एखादा ॲसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे, त्याचे नेचर कसं ओळखू शकतो. जर एखादा ॲसिड इझिली H+ डोनेट करत असेल, फास्ट H+ डोनेट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रॉंग ॲसिड आहे. आणि एखादा ॲसिड जर H+ स्लोली डोनेट करत असेल तर तो कसा असो, वीक ॲसिड आहे. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा.
तर ठीक आहे. तर बघा या तिघांमध्ये आपल्याला बघायचं आहे की ॲसिडिक नेचर कुणाचं जास्त आहे. एक आहे अल्कोहोल, दुसरा आहे फिनॉल आणि तिसरा आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. या तिघांमध्ये कुठला स्ट्रॉंग ॲसिड आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर काय करूया, पहिल्यांदा अल्कोहोल आहे. अल्कोहोल जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला आपण तर काय होतं रे, त्याचं डिसोसिएशन होतं आणि अल्कोहोल काय करतं, H+ देतं आणि काय मिळतं, अल्कोऑक्साईड प्लस H3O. म्हणजे हा जो अल्कोहोल आहे त्याला जर पाण्यामध्ये आपण डिझॉल्व्ह केलं तर तो H+ जो आहे हा H+ तो काय करतो, रिमूव्ह होतो, हा नाही, डोनेट करतो तो आणि अल्कोऑक्साईड मिळतं. आता आपल्याला बघायचं आहे की हा जो अल्कोहोल आहे त्याचे ॲसिडिक नेचर कसं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर काय होतं, या ठिकाणी जो अल्कोऑक्साईड आहे त्याच्यावर कोणता चार्जर, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे. आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे काय होतं, हा अल्कोऑक्साईड लेस स्टेबल आहे. का लेस स्टेबल आहे, कारण हा ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे तो काय करतो, हा जो दिलेला H+ आहे तो परत पाठीमागे घेण्याचा प्रयत्न करतो. का घेतो, कारण की तो खूप स्टेबल अनस्टेबल आहे, त्याच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. तर तो काय प्रयत्न करतो की जो H+ डोनेट केलेला आहे, H+ आपण असं लिहू शकतो बघा, हा जो H+ आहे त्याने डोनेट केलेला आहे तर तो परत रिटर्न माघारी घेतो, बॅक घेतो. काय घेतो, कारण त्याला स्टेबल व्हायचं आहे. जर H+ पाठीमागे घेतलं तर तो स्टेबल होऊ शकतो, बरोबर आहे का. त्यामुळे याचं या ठिकाणी जे डिसोसिएशन आहे ते डिसोसिएशन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जो अल्कोहोल आहे तो कसा आहे, लेस स्टेबल आहे आणि त्यामुळे हा जो अल्कोहोल आहे तो कसा आहे, लेस ॲसिडिक आहे. म्हणजे त्याची ॲसिडिटी कसं आहे, ॲसिडिक नेचर कमी आहे. ओके. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, प्लस आय इफेक्ट पण झालेला आहे. आता प्लस आय इफेक्ट म्हणजे काय असेल रे, आता हा जो अल्काइल ग्रुप आहे या ठिकाणी आपण जो जोडलेला अल्काइल ग्रुप आहे तो काय करत असो, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे, तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो. एक तर ऑक्सिजन कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, त्यातून काय करत आहे, अल्काइल ग्रुप काय करत आहे, इलेक्ट्रॉन देत आहे. त्याला म्हणायचं प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट्स. म्हणजे अल्काइल ग्रुप काय दाखवत आहे, प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत आहे. म्हणजे अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन देत आहे ऑक्सिजनला आणि ऑलरेडी ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, त्यातून अल्काइल ग्रुप पण देत आहे. त्यामुळे हा जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याची डेन्सिटी खूपच वाढते आणि तो खूप हायली अनस्टेबल होतो आणि त्यामुळे तो काय करतो, जो दिलेला H+ आहे तो परत माघारी घेतं आणि परत काय अल्कोहोल मिळतं. म्हणजे या ठिकाणी जे डिसोसिएशन आहे ते व्यवस्थित होत नाही. म्हणजे अल्कोहोल H+ डोनेट करू शकत नाही इझिली. त्यामुळे अल्कोहोल कसा आहे, लेस स्टेबल आहे किंवा आपण काय म्हणू शकतो, लेस ॲसिडिक आहे. हा पहिला पॉईंट. दुसरा फिनॉलमध्ये विचार करूया. हा फिनॉल आहे. फिनॉल जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर फिनॉलचं काय होतं, डिसोसिएशन होतं आणि फिनॉल पण काय होतं, या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, फिनॉल पण काय होतं, H+ डोनेट करतं आणि हा H+ कोण घेतं, वॉटर घेतं. त्यामुळे काय मिळतं, H3O+ मिळतं. इथे लिहितो ब्रॅकेटमध्ये मी H3O+. म्हणजे H+ कोण घेतं रे, हा वॉटर घेतं आणि काय मिळतं, H3O+. लक्षात ठेवा. तर हा काय मिळतो, फिनॉक्साईड. आता जे फिनॉक्साईड आहे तो स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे ते आपण कन्सिडर करूया. तर फिनॉलमध्ये काय होतं असं, हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा जो ऑक्सिजन आहे त्याला कोण अटॅच आहे, या ठिकाणी बेंझिन अटॅच आहे. तर तुम्हाला नेहमी माहिती आहे बेंझिनमध्ये काय होतं असं, रेझोनन्स होत असं. रेझोनन्स म्हणजे काय होतं असं रे, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन त्यामध्ये होत असतं. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो खाली शिफ्ट होतो आणि आतला जो इलेक्ट्रॉन आहे तो बाहेर जातो आणि अशा प्रकारे रेझोनन्स होत असतो. आता हे जे रेझोनन्स आहे मी खूप वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्कोहोल फिनॉलमध्ये दाखवलेलं आहे, 11वीमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर कशा प्रकारे हे जे इलेक्ट्रॉन आहे ते बेंझिनमध्ये फिरत असतात, बरं आहे का. आणि रेझोनन्स झाल्यामुळे काय होतं, या ठिकाणी जो फिनॉक्साईड आहे, फिनॉक्साईड अल्कोऑक्साईडपेक्षा स्टेबल आहे, जास्त स्टेबल आहे. जर या दोघांमध्ये विचार केला आपण तर या ठिकाणी स्टॅबिलिटी जास्त आहे अल्कोऑक्साईडपेक्षा. काय जास्त आहे या ठिकाणी, कारण रेझोनन्स होते या ठिकाणी. पण एक समस्या पण आहे. काय समस्या आहे की या रेझोनन्स होत असताना कसं रेझोनन्स होतं या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की आतला इलेक्ट्रॉन बाहेर जातं, इथे निगेटिव्ह चार्ज येतं, परत बाहेरचा आत येतो, आतला बाहेर जातो, अशा प्रकारे इलेक्ट्रॉन फिरत असतात. आणि जो कार्बन आहे, कार्बनवर कोणता येतं, निगेटिव्ह चार्ज येत असतं या रेझोनन्स होत असताना आणि कार्बनवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो. जर कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला तर जो कार्बन आहे त्याला तो बॅलन्स करू शकत नाही, त्याला सांभाळू शकत नाही निगेटिव्ह चार्जला. कारण कार्बनवर नेहमी कोणता असतो, नॅचरली पॉझिटिव्ह चार्ज असतो. पण जर कार्बनवर निगेटिव्ह चार्ज जर आला तर तो थोडा त्याची स्टॅबिलिटी थोडी कमी होते, बरं आहे का. त्यामुळे या ठिकाणी जे रेझोनन्स होत आहे चांगली गोष्ट आहे, पण समस्या आहे की या ठिकाणी काय होतं, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येतं
कसं येतं तुम्हाला मी सांगितलं होतं एकदा बघा. ओके, समजा या ठिकाणी हा रेझोनन्स आहे, तर काय होतं, या ठिकाणी एक निगेटिव्ह चार्ज येतं आणि कुठे येतं, या ठिकाणी एक निगेटिव्ह चार्ज येतं आणि या ठिकाणी एक निगेटिव्ह चार्ज येतं. हां, हे आपण बघितलेलं आहे रेझोनन्समध्ये, बरोबर आहे का. आणि जो कार्बन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं कार्बन त्याला सांभाळू शकत नाही आणि त्याची स्टॅबिलिटी कमी होते. पण तो अल्कॉक्साईडपेक्षा कसा आहे, स्टेबल आहे. म्हणजे याची स्टॅबिलिटी लेस स्टेबल आहे. हा मीडियम आहे, मीडियम स्टेबल म्हणू शकतो आपण. इट इज अ मीडियम स्टेबल, मीडियम स्टेबल आहे हा. ओके, आणि या ठिकाणी कोणता इफेक्ट होत आहे, मायनस आय इफेक्ट होत आहे. आता मायनस आय इफेक्ट म्हणजे काय असतं, या ठिकाणी बघा इथं प्लस आय इफेक्ट आहे, म्हणजे अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनर आहे, डोनर ग्रुप अटॅच आहे. या ठिकाणी हा जो बेंझिन आहे त्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन खेचून घेणारी ग्रुप आहे. हा बेंझिन काय करतो, इलेक्ट्रॉन खाली ओढतो ऑक्सिजनवरच. त्यामुळे या ठिकाणी मायनस आय इफेक्ट होत आहे, त्याला म्हणायचं मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट्स. ओके, त्यामुळे जो फिनॉक्साईड आहे तो कसा आहे, मीडियम ॲसिडिक आहे, मीडियम आहे, हा लेस ॲसिडिक आहे. आता आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडचा विचार करूया. हा कोण आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. त्याला जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं आपण, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होतं रे, डिसोसिएशन होतं त्याचं आणि या ठिकाणी काय मिळतं, H+ मिळतं. असं लिहू शकतो आपण, H+ टू डोनेट करतं आणि हा H+ कोण घेतं, वॉटर घेतं, म्हणजे काय मिळू शकतो आपण, H3O लिहू शकतो. आता आपल्याला चेक करायचं आहे की जो कार्बॉक्झिलेट आयन आहे तो स्टेबल आहे का लेस स्टेबल आहे ते विचार करायचा आहे. आता हा कसा आहे, मोर स्टेबल आहे. हा का जास्त स्टेबल आहे, कारण याच्यामध्ये काय आहे, रेझोनन्स होत असतं. आता कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये रेझोनन्स कसं होतं रे, या ठिकाणी बघूया आपण. समजा हा कार्बॉक्झिलेट आयन आहे, ऑक्सिजन आहे, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज असतं ऑक्सिजनवर. तर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा काय होतं, हा ट्रान्सफर होतो या बाजूला आणि हा जर निगेटिव्ह चार्ज इथं आला तर इथे डबल बॉन्ड येतं आणि कार्बनची व्हॅलेन्सी 5 होते. मग कार्बन काय करतं, इथला जो डबल बॉन्ड आहे ऑक्सिजन घेतं, म्हणजे तुम्हाला असं स्ट्रक्चर मिळतं. बरं आहे का, म्हणजे हे दोन्ही स्ट्रक्चर पॉसिबल आहेत, दोन्ही स्ट्रक्चर. आणि यामध्ये काय असतं, रेझोनन्स होत असतं, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन यामध्ये होत असतं. ओके, तर अशा प्रकारे पण लिहू शकतो. किंवा या दोघांचा हायब्रिड आपण कसं लिहू शकतो, आर आहे ऑक्सिजन ऑक्सिजन्स, इथं पण डबल बॉन्ड येऊ शकतं, इथं पण डबल बॉन्ड येऊ शकतं आणि या दोघांपैकी कुणावरही निगेटिव्ह चार्ज येऊ शकतं. तर हे झालं रेझोनन्स. बघा मी एकदा रिपीट करतो. तर रेझोनन्स कसं होतं कार्बॉक्झिलेट आयनमध्ये, तर जो ऑक्सिजन आहे हा निगेटिव्ह चार्ज इकडे ट्रान्सफर करतो, इथे डबल बॉन्ड येतं आणि कार्बनची व्हॅलेन्सी 5 होते. मग ऑक्सिजन काय करतं, हे लोन पेअर स्वतःकडे घेतं, इथं निगेटिव्ह चार्ज येतं, इथे डबल बॉन्ड येतं. म्हणजे पहिल्यामध्ये डबल बॉन्ड या बाजूला आहे, दुसऱ्यामध्ये या बाजूला आलेला आहे. पहिल्यामध्ये निगेटिव्ह चार्ज या ऑक्सिजनवर आहे, दुसऱ्यामध्ये या ऑक्सिजनवर. म्हणजे अशा प्रकारे यांच्यामध्ये एक्सचेंज होत असतं इलेक्ट्रॉन्स आणि त्यालाच म्हणायचं असतं रेझोनन्स. तर हे रेझोनन्स होत असतं. आणि हे जे रेझोनन्स आपण दाखवलेलं आहे हायब्रिड डॉटेड लाईन्स, याचा अर्थ आहे की डबल बॉन्ड कधी या दोघांच्या मध्ये येतं, कधी या दोघांच्या मध्ये येतं आणि निगेटिव्ह चार्ज पण कधी या ऑक्सिजनवर येतं आणि कधी या ऑक्सिजनवर येऊ शकतं. ओके, आता यामध्ये प्लस पॉईंट काय आहे की यामध्ये पण रेझोनन्स होत आहे, यामध्ये पण रेझोनन्स होत आहे, पण यामध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येत रेझोनन्स होत असताना. आणि ऑक्सिजन काय करतं, निगेटिव्ह चार्ज चांगलं सांभाळू शकतं, कारण नॅचरली काय होतं, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतं नॅचरली. त्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो, जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याला चांगलं बॅलन्स करू शकतो, चांगलं तो सांभाळू शकतो, त्यामुळे तो स्टेबल आहे. पण फिनॉक्साईडमध्ये काय आहे रे, या ठिकाणी पण रेझोनन्स होत आहे, पण रेझोनन्स होत असताना जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कोणावर येतं, कार्बनवर येतं. आणि नॅचरली कार्बन कसं असतं, पॉझिटिव्ह चार्ज असतं आणि जर निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर आला तर तो त्याला सांभाळू शकत नाही, त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी कमी होते. त्यामुळे हा जो कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे हा कसा आहे, मोर स्टेबल आहे, कारण त्याच्यामध्ये रेझोनन्स होत आहे आणि प्लस जो निगेटिव्ह चार्ज आहे तो ऑक्सिजनवर आहे. त्यामुळे तिघांमध्ये जर विचार केला आपण तर सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे, मोर ॲसिडिक कोण आहे, ॲसिड जे कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे याची ॲसिडिक नेचर जास्त आहे आणि जो अल्कोहोल आहे त्याची ॲसिडिटी किंवा ॲसिडिक नेचर कसं आहे, कमी आहे. आणि जो फिनॉक्साईड आहे त्याचं ॲसिडिक नेचर कसं आहे, मीडियम आहे. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या ठिकाणी मी या ठिकाणी प्लस हा इफेक्ट होत आहे, मायनस हा इफेक्ट आहे, या ठिकाणी पण मायनस हा इफेक्ट होत आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर याचा स्क्रीनशॉट काढा, हे लिहून घ्या, पुढचा पॉईंट डिस्कस करूया आपण.
तर ठीक आहे मुलांना, पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. जे ॲसिडिक नेचर आपण बघत आहे त्यामध्येच थोडं कंटिन्यू करूया आपण. तर या ठिकाणी बघा, हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि त्याला जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर काय मिळतं, आपल्याला कार्बोक्सिलेट आयन मिळतं आणि H+ तो डोनेट करतो. आता आपल्याला या ठिकाणी जे रिॲक्शन आहे त्याचं काय काढायचं, आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं काढू शकतो आपण, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट घ्यायचं आणि त्याला कशाने डिवाइड करायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. तर अशा प्रकारे आपण काय काढू शकतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढू शकतो आपण यामध्ये. आता या ठिकाणी जे वॉटर घेतलेलं आहे हे वॉटर कसं आहे, एक्सेस आहे, एक्सेस. आणि जर वॉटर एक्सेस असेल तर आपण त्याला निग्लेक्ट करू शकतो. म्हणजेच काय मिळणार, इक्वेशन याप्रमाणे इक्वेशन मिळेल. वॉटर एक्सेस आहे त्यामुळे आपण नाही घेतलं. आता या ठिकाणी जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो रे, Ka असं म्हणतो. Ka म्हणजे काय असतं, त्याला म्हणायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड. व्हॉट इज अ Ka? इट इज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड्स. ओके, तर या ठिकाणी डिसोसिएशन कॉन्स्टंट K वरून आपण काढू शकतो. आता या ठिकाणी बघा, जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे म्हणजेच K हे कोणावर डिपेंड असतं रे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O याच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिसोसिएशन कॉन्स्टंट डिपेंड असतं. आता H3O म्हणजेच काय असं रे, H2O प्लस H+. म्हणजेच थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे ते कशावर डिपेंड असं, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ वर डिपेंड असतं. एखाद्या सोल्युशनमध्ये जेवढे H+ जास्त असतील तेवढं ते सोल्युशन ॲसिडिक असतं, मोर ॲसिडिक असतं. आणि H+चं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर त्याचं ॲसिडिक नेचर पण कमी असतं. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, जर H+, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज मोर, H+चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर काय म्हणू शकतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट चांगलं झालेलं आहे म्हणू शकतो आपण, जास्त झालेलं आहे. म्हणजेच काय असं, ॲसिडिक नेचर पण त्या ठिकाणी जास्त असतं. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा की ॲसिडिक नेचर कधी जास्त असतं, जर डिसोसिएशन चांगलं झालं असेल तर. म्हणजेच जर सोल्युशनमध्ये H+ चांगले रिलीज झाले असतील तर तो कंपाऊंड कसा असतं, मोर ॲसिडिक असतं. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा एकदा रिपीट करत आहे मी अजून एकदा. तर हे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे कंपाऊंड, त्याचं आपण काय केलं, डिसोसिएशन केलेलं आहे. आणि डिसोसिएशन केल्यानंतर आपण काय काढलं, या रिॲक्शनचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढलेला आहे. K ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. कसं काढतो रे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स याप्रमाणे काढू शकतो. त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता या ठिकाणी जे वॉटर घेतलेलं आहे ते कसं आहे, एक्सेस आहे, त्यामुळे ते निग्लेक्ट करायचं, निग्लिजिबल आहे. त्यामुळे इक्वेशन आपल्याला असं मिळणार. आणि यामध्ये जे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, Ka म्हणू शकतो. K म्हणजे काय असं रे, इट इज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड्स. तर ॲसिडसाठी बघत आहे त्यामुळं फॉर ॲसिड आपण म्हणतो, K इज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता हे जे Ka आहे म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट जे आहे ते कोणावर डिपेंड असं रे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O याच्यावर डिपेंड आहे. आता H3O म्हणजेच काय असं रे, वॉटर प्लस H+. म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे ते कोणावर डिपेंड असतं, H+ वर डिपेंड आहे. म्हणजे जेवढं डिसोसिएशन जास्त असेल तेवढं काय असं, H+ पण जास्त असतील. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, जर H+ एखाद्या सोल्युशनमध्ये जास्त असतील म्हणजेच काय असतं, जे डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे ते जास्त असतं. आणि त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ॲसिडिक नेचर जास्त असतं त्या सोल्युशनचं. ठीक आहे, तर बघा यामध्ये आपण इनडायरेक्टली काय म्हणू शकतो या ठिकाणी की एखाद्या कंपाऊंडचं ॲसिडिक नेचर कधी जास्त असेल रे, त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असेल. म्हणजे डिसोसिएशन चांगलं झालं असेल म्हणजेच काय म्हणू शकतो, जर H+ चांगले रिलीज झाले असतील तर तो कंपाऊंड कसा असतं, मोर ॲसिडिक असतं. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. कारण जर K ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजेच काय, डिसोसिएशन चांगलं झालं असणार आहे. आणि त्यावेळेस काय असतं, H+ पण जास्त असतात सोल्युशनमध्ये. आणि मग आपण काय म्हणू शकतो, ॲसिडिक नेचर कसं आहे त्या सोल्युशनचं जास्त आहे, तो जास्त ॲसिडिक सोल्युशन आहे. तर याप्रमाणे आपण हे करू शकतो. ओके, आता या ठिकाणी लक्षात ठेवा, द Pk इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 Ka. आता जे Ka आहे आणि Pka या दोघांमध्ये काय रिलेशन आहे बघा. तर या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे, इथं काय आहे, निगेटिव्ह साईन आहे. म्हणजे हा Pka आणि हा Ka हे एकमेकांचे कसे आहेत, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, एकमेकांचे अपोजिट आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, द ॲसिडिक नेचर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू Pk व्हॅल्यू. आता या ठिकाणी बघा, जे Ka आणि Pk व्हॅल्यू एकमेकांच्या अपोजिट आहे. जर K ची व्हॅल्यू जास्त असेल तर जे Pk व्हॅल्यू कमी असते. म्हणजे जर H+ जास्त असेल तर Ka जास्त असतं आणि Pk कसं असतं, कमी असतं.
अशा कंडिशनमध्ये ते सोल्युशन कसं असतं, त्याचं ॲसिडिक नेचर जास्त असतं. म्हणजे थोडक्यात आपण काय लिहू शकतो बघा, द ॲसिडिक नेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द pK व्हॅल्यू. आता हे जे pK व्हॅल्यू आहे त्याच्यावर आपण काय काढू शकतो रे, एखाद्या सोल्युशनची ॲसिडिक स्ट्रेंथ किती आहे ते आपण इंडिकेट करू शकतो बाय युझिंग pK व्हॅल्यू. हा पॉईंट लक्षात ठेवा. अजून एक रिपीट करतोय, जर pK व्हॅल्यू जर कमी असेल तर ॲसिडिक नेचर जास्त असतं, जर pK ची व्हॅल्यू जास्त असेल तर ॲसिडिक नेचर कमी असतं. म्हणजे एकमेकांच्या अपोजिट आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. आता त्यानंतर 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत बघा. पहिला आहे इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल कार्बोक्सिलिक ॲसिडला, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप, इलेक्ट्रॉन खेचून घेणारे ग्रुप असतात. असे काही ग्रुप असतात. कोण कोण असतात रे, त्यामध्ये हॅलोजन आहे, नायट्रो ग्रुप आहे, सायनाइड ग्रुप आहे. हे कसे आहेत, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप आहेत. जर इलेक्ट्रॉन घेणारी ग्रुप असेल तर हे काय करतात रे, जो निगेटिव्ह चार्ज आहे ते निगेटिव्ह चार्ज या बाजूला पुल करतील, त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होऊ शकतं. आणि जर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली तर हा स्टेबल होऊ शकतो, याची स्टॅबिलिटी वाढू शकते. मग अशा कंडिशनमध्ये त्याचं ॲसिडिक नेचर वाढतं. बघा मी अजून रिपीट करतोय, जर एखाद्या ॲसिडमध्ये इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन खेचून घेणारी ग्रुप अटॅच असतील, फॉर एक्झाम्पल हॅलोजन, नायट्रो ग्रुप, सायनाइड ग्रुप, असे ग्रुप जर अटॅच असतील तर ते इलेक्ट्रॉन खेचून घेतील, त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जी आहे ती कमी होतं. अशा कंडिशनमध्ये तो जो ॲसिड आहे त्याचं ॲसिडिक नेचर वाढतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ऑर्डर ऑफ ॲसिडिक नेचर दिलेला आहे. ओके, तर बघा यामध्ये लक्ष द्या की मी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल तर तो काय करतो, त्या कंपाऊंडला स्टेबल करतं जास्त, म्हणजे त्याचे ॲसिडिक नेचर वाढतं. मग हा कंपाऊंड लक्षात ठेवा. आता या ठिकाणी ऑर्डर दिलेले आहे, ऑर्डर ऑफ ॲसिडिक नेचर्स. तर हे सगळे इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत. तर यामध्ये CF3 अटॅच असेल तर तो खूप पॉवरफुल आहे, इलेक्ट्रॉन खूप जोरात अट्रॅक्ट करतो. त्यानंतर 2 नंबरला NO2 आहे, 3 नंबरला सायनाइड आहे, 4 नंबरला हॅलोजन आणि शेवटी कोण आहे, फिनाइल ग्रुप आहे. ओके, तर याप्रमाणे ऑर्डर आहे. तर हे ग्रुप जर अटॅच असतील एखाद्या कंपाऊंडला तर त्याचं ॲसिडिक नेचर सगळ्यात जास्त असतं, आणि हा ग्रुप जर असेल तर त्याचं ॲसिडिक नेचर कमी असतं. तर हे ऑर्डर लक्षात ठेवा. अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये समजा CF3 अटॅच असेल तर तो काय करतो, हा कसा आहे, इलेक्ट्रॉन खेचून घेणारा ग्रुप आहे, म्हणजे सगळी इलेक्ट्रॉन डेन्सिटी या बाजूला येते, त्यामुळे हा कंपाऊंड स्टेबल होतं, त्यामुळे याचं ॲसिडिक नेचर जास्त आहे. तर हे झालं इलेक्ट्रॉनिक विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर. आता दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण. इफ इलेक्ट्रॉनिक रिलीजिंग ग्रुप इज अटॅच, जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप अटॅच असेल, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप आहेत. फॉर एक्झाम्पल कुठले असतात, अल्काइल ग्रुप, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, हे काय करतात, इलेक्ट्रॉन देत असतात. त्याला म्हणायचं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणायचं. जर इलेक्ट्रॉनिक रिलीजिंग ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणू शकतो, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट असं म्हणू शकतो आपण. या ठिकाणी बघा, आता इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप आहे, जर इलेक्ट्रॉन दिले येणे तर पहिलेच निगेटिव्ह चार्ज आहे या ठिकाणी. जर अजून इलेक्ट्रॉन दिले तर काय होतं रे, हा निगेटिव्ह चार्ज खूप वाढेल, त्यामुळे तो कंपाऊंड खूप अनस्टेबल होईल, आणि अनस्टेबल झाल्यामुळे तो काय करतो, हा H+ अट्रॅक्ट करतो, म्हणजे डिसोसिएशन कमी होते या ठिकाणी. त्यामुळे काय होतं, याचे ॲसिडिक नेचर कमी होते. मी एकदा रिपीट करतो, जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप अटॅच असेल, इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जर अटॅच असेल तर ते इलेक्ट्रॉन देतात, आणि पहिलंच निगेटिव्ह चार्ज आहे ऑक्सिजनवर, अजून निगेटिव्ह चार्ज खूप वाढतोय, खूप अनस्टेबल होतं, त्यामुळे तो काय होतं, त्याची ॲसिडिटी कमी होते. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे झालं ॲसिडिक नेचरबद्दल आपण एवढं डिस्कस केलेलं आहे. यामध्ये मी महत्त्वाचे पॉईंट काय रिपीट करतो. तर बघा, यामध्ये आपण Ka ची व्हॅल्यू महत्त्वाचं आहे. Ka व्हॅल्यू जर जास्त असेल तर H+ जास्त असेल, ॲसिडिक नेचर जास्त आहे. त्यानंतर पाहिलं आपण की pK आणि Ka कसं आहे, एकमेकांच्या ऑपोजिट आहे. जर Ka ची व्हॅल्यू जास्त असेल तर pK ची व्हॅल्यू कमी असते, किंवा आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, जे ॲसिडिक नेचर आहे इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू pK व्हॅल्यू. आणि त्यानंतर पाहिलं आपण 2 टाईपचे ग्रुप आहेत, एक आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणि एक आहे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. जर इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप असतील तर ते ॲसिडिटी वाढवतात त्या कंपाऊंडची, आणि इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप असतील तर त्या कंपाऊंडची ॲसिडिटी कमी करतात. तर अतिशय महत्त्वाची पॉईंट आहेत, हे नोट डाऊन करा.